नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी कॅन्सर सर्वायवर पण आहे. माझ्या ह्या चॅनलमध्ये तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये माझी कॅन्सर जर्नी ऐकली आणि आपण किमोनंतर जे साईड इफेक्ट होतात त्याच्याबद्दल माहिती घेतली. आज मी एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे की कॅन्सर म्हणजे काय. आपले शरीर आणि आपल्या शरीरामधले सगळे जे अवयव असतात ते पेशींनी बनलेले आहेत आणि प्रत्येक पेशींचं एक कार्य, एक काम ठरवलेलं असतं आणि अशा सारख्या काम करणाऱ्या पेशी एकत्र येतात, त्याला आपण अवयव, ऑर्गन असं म्हणतो. असा एकसारख्या पेशींचा जो समूह असतो तो एकच काम करतो. म्हणजे आपल्या जठरामधल्या ज्या पेशी आहेत त्या आपल्या अन्नाला घुसळण्याचं आणि त्यामध्ये पाचक स्राव सोडण्याचं काम करतात. तर सगळ्या पेशी हेच काम करणार. तर हे आपली शरीराची संरचना आहे. आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात त्या सातत्याने काम करत असतात, त्यामुळे त्या वेअर आउट होतात, म्हणजे त्या जुन्या होतात आणि ह्या जुन्या पेशी आपल्या शरीरातून काढून टाकल्या जातात आणि त्यांची जागा त्याचप्रमाणे काम करणाऱ्या दुसरी निरोगी पेशी घेत असतात. आता हे नवीन पेशी कुठून येतात? तर आपल्या पेशीचे हे विभाजन होत असतं आणि आपल्या पेशी विभाजनाद्वारे वाढत असतात. नवीन नवीन पेशी तयार होत असतात. हे जे विभाजन असतं ते पेशीच्या मध्ये एक केंद्र असतं. त्या केंद्रामध्ये जीन्स असतात, ज्याला आपण जनुक म्हणतो, ते नियंत्रित करत असतात. म्हणजे ते त्याच पद्धतीने त्यांचं विभाजन होत असतं. पण काही कारणामुळं त्या विभाजनामध्ये काही चूक होते, एरर होते आणि त्या पेशीच्या केंद्रामध्ये जे जीन्स असतं, ते जनुक असतं, त्याच्यात बदल होतो. त्याला आपण जनुकीय बदल म्हणतो. आणि ह्या बदलामुळं काय होतं की पेशीचे जे शिस्तबद्ध विभाजन असतं ते होत नाही. म्हणजे एकाचे 16 पण होऊ शकतात, 16चे 100 पण होऊ शकतात. अशा प्रकारे अनियमित त्याच्यामध्ये वाढ होत जाते आणि ही जी वाढ असते ती आपल्या निरोगी पेशीपेक्षा वेगळी असते. म्हणजे निरोगी पेशी त्या अवयवाचे काम करतात, पण ह्या ज्या अनियंत्रित वाढलेल्या ज्या पेशी असतात त्या अवयवाचं काम करत नाहीत. उलट ह्या ज्या अनियमित पेशी असतात त्या अवयवामधल्या असलेल्या निरोगी पेशीचं पोषण घेतात. पोषण घेऊन त्याचा उपयोग अजून वाढ होण्यासाठी करतात. तर ह्या पेशींना आपण म्हणतो कॅन्सर पेशी. म्हणजे ह्या कुठल्या पेशी आहेत? ॲबनॉर्मल कॅन्सर पेशी आहे. तर आपल्याला आता समजलं असेल की निरोगी पेशी काय आहे आणि कॅन्सर पेशी काय. निरोगी पेशी त्या अवयवाचं काम करते आणि एका शिस्तबद्ध पद्धतीने विभाजित होते, वाढते. पण कॅन्सर पेशी ह्या जनुकीय बदलामुळं अनियमित वाढतात, त्या अवयवाचं काम करत नाही, त्यांचं जे केंद्र असतं त्याचं ते ऐकत नाही, उलट निरोगी पेशीचं न्यूट्रिशन घेत राहतात. ह्याला आपण म्हणतो कर्क पेशी. तर हे पेशीमध्ये जनुकीय बदल का होतात? का कॅन्सर पेशी तयार होतात? ह्याचं कारण आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर ह्याचे 2 कारण आहेत. एक आतील म्हणजे शरीरातल्या आतील एक कारण आहे आणि शरीराच्या बाहेरचं एक कारण आहे. शरीराच्या आतील कारण म्हणजे पेशीचे विभाजन होत असताना त्याच्यामध्ये एक एरर, चूक निर्माण होते. त्याच्यामध्ये कोणाचीही चूक नसते, ती चूक निर्माण होते आणि कॅन्सर पेशी डेव्हलप होतात. एक्सटर्नल फॅक्टर्स की धोकेदायक काही फॅक्टर्स असतात, त्याच्यामुळं आपल्या पेशींमध्ये जनुकीय बदल होतात. हे फॅक्टर्स असताना कॅन्सर होईलच असं नाही, पण हे फॅक्टर कोणाकोणामध्ये जनुकीय बदल करतात आणि अशा व्यक्तींना कॅन्सर होऊ शकतो. म्हणून ह्या रिस्क फॅक्टरवर लक्ष ठेवणं, त्यांना नियंत्रित करण्याची खूप गरज आहे. आय होप की तुम्हाला कॅन्सर म्हणजे काय, कॅन्सर पेशी कशा डेव्हलप होतात त्या समजलेलं आहे. हा जो व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करा, म्हणजे सगळ्यांना हे कॅन्सर काय आहे आणि तो कसा होतो ह्याच्याबद्दल नक्कीच माहिती होईल. तर मित्रांनो, माझा चॅनल सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, ज्याच्यामुळं तुम्हाला माझा व्हिडिओ जेव्हा पब्लिश होईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. मित्रांनो, स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद. हा कॅन्सर अवेअरनेस सिरीजमधला पार्ट 1 आहे. पार्ट 2 आणि पार्ट 3 लवकरच पब्लिश होणार आहे. तेव्हा बघत रहा माझं चॅनल. धन्यवाद.